डो 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 रो 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 ए रो आले रो मामी रो सो हे गाईज गुड इव्हनिंग. संध्याकाळच्या फक्त 7:15 झाले. काळोख तरी पण खूप आहे. माहिती आहे तुम्हाला ॲक्च्युली थंडीच्या दिवसात काळोख लवकर पडतो 6:15 नंतर. आणि आज आहे 31st. सो ऑब्वियस 31st नाईट म्हणजे 31 डिसेंबरची नाईट सगळेजण स्पेशल करायला मागतात आणि तसंच काहीतरी आज आमचं झालं आहे. म्हणजे माझ्यासाठी स्पेशल होती सरप्राईज वृषालीने अरेंज केलेली 31st नाईट. म्हणजे तुम्ही बघू शकता मागे असं काही सेटअप आहे वगैरे. म्हणजे नाही म्हणतात कॅन्डल लाईट डिनर सारखं असं वगैरे. बीचवर मागे हा पूर्ण समुद्र आहे. आपला राजोडी बीच आहे विरारला. यापूर्वी पण आपण इथे आलो होतो 31st सॉरी 14 फेबला याच वर्षी. सो हा एकंदरीत हा बीच बघायला तुम्ही कम्प्लीट तुम्हाला इथे गोव्याचा फील येतो. म्हणजे लाईक पूर्ण असे शॅक्स वगैरे असतात आणि तुम्ही बीचवर तुम्हाला एक रोमॅन्टिक डिनर वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि इथे समोर असे सगळे कॅफेज वगैरे आहेत. जसं आम्ही गुड वाईफ्स कॅफेमध्ये आम्ही आता यांच्या थ्रू हे सगळं अरेंज केलेलं आहे. आणि आज ॲक्च्युली बघायला आज खूप क्राऊड आहे. तसं पण वसई विरारला 31st सेलिब्रेशन करायला येणारे खूप असं. आम्ही पण पहिले खूप यायचो इकडे. सो रस्ते एकदम पॅक्ड आहे. तुमच्याकडे बाईक असेल तर ठीक आहे. 4 व्हीलरने आला तर तुम्हाला खूप ट्रॅफिकमध्ये अडकावं लागेल. सो आता एक आय थिंक 10-15 मिनिटाचा रस्ता आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. सो स्टील आता आम्ही 7:15ला पोहोचलो आहे. एक 2-2.5 तास आम्ही ते एन्जॉय करून 9:30-10पर्यंत निघू. कारण सोबत शिवांश पण आहे. सो 10 वाजेपर्यंत घरी जायचं आहे. सो आता बघूया 2 तासात आपण काय काय एन्जॉय करूया. सो पार्टी इज गोइंग ऑन. कसं वाटलं तुला हे सरप्राईज? हां अमेझिंग. म्हणजे मी ॲक्च्युली ते आपण आपलं लास्ट टाइम आलेलो 14 फेब्रुवारीला म्हणजे याच्या जन्माच्या आधीच 4-5 दिवस आधी. सो म्हणजे मला वाटलं की आतमध्ये कॅफेमध्ये वगैरे केलं असेल तू. हे मला नाही वाटलं ना. म्हणजे हे ऍक्च्युली 1 मंथ आधीच बुक करून ठेवलं होतं. हा ऍक्च्युली म्हणजे सेम म्हणजे आता लास्ट टाइम पण आपण बोललेलो हा गोव्यासारखा फील आहे इकडे. म्हणजे हा आपला आय थिंक राजोडी बीच आहे वाटतं. हा राजोडी बीच. सो इथे ऑलमोस्ट गोव्यासारखा फिलिंग आहे. आता तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरून पण खूप ट्रॅफिक होतं. सो तुम्ही ह्याला घेऊन आलो आम्ही. अक्षरा नम्रता आम्ही सगळे आहोत. कारण आता ह्याला घेऊन कुठे जायचं तर ह्याला घेऊन जाऊ. त्यामुळे परत ह्याला घरी ठेवू शकत नाही. त्यामुळे आज आमचा काय म्हणतात अॅनिव्हर्सरी आणि 31st एकत्र फुल फॅमिली सेलिब्रेट करत आहोत. आणि हे निलेशसाठी आणि अक्षरासाठी दोघांसाठी फार मोठं सरप्राईज होतं. सो अक्षरा तुला कसं वाटतं आजचं हे सरप्राईज? चांगलं आहे. पण मला हे सरप्राईज वाटलं की हिला माहिती होतं हे सरप्राईज. नाही तिलाही माहित नव्हतं हे सरप्राईज. कुणालाच माहित नव्हतं हे सरप्राईज. फक्त मला एकटीलाच माहित होतं. मग ठीक आहे. नम्रता तुला कसं वाटलं हे सरप्राईज? सुंदर आहे. खूप सुंदर. तुझ्याकडे गेलाय? घेतली खूप सुंदर आहे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. फुल हा सेटअप केलेला आहे. मी त्याला ऑलरेडी एक मेसेज सांगितलेला पण त्याने तो टाकला नाही. त्याने फक्त हॅपी अॅनिव्हर्सरीचा मेसेज टाकला. त्याला मी एक सुंदर मेसेज सांगितलेला टाकायला. पण ठीक आहे चला जाऊन दे. निलेशसाठी आणि सगळ्यांसाठीच हे सरप्राईज होतं. शिवांश आमचा आज पहिल्यांदा आलेला आहे असा. लेट्स एन्जॉय. चालू सो आता
अंताक्षरीचं थोडंसं आम्ही खेळतोय टाइमपास. मैं बच्ची की ना सात समुद्र ते बोल ना मला गाणं नाही. सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे आ गई. बोल माझ्यावर आलं माझ्यावर थोडी आलं मी थोडी बोललो. ई आलं ई. एक लडकी ए आणि ई वेगळा. सो गाईज आमचा ना नाश्ता म्हणजे सॉरी काय म्हणतात डिनर वगैरे सगळं चालू आहे आणि तिथे समोर ना मस्त आकाशांना कंदील वगैरे उडवतात. एकदम गोवा फिलिंग आहे ते समोर राजवाडी बीचवर. आणि शिवांश बघा इथं बघा टाइमपास करतो. आम्ही त्याला हे दिलंय म्हणजे काय म्हणतात ते लालटेन किंवा कॅन्डल असं दिलंय टाइमपास करायला. आणि ते बघू शकते संपूर्ण अशी पब्लिक आहे. सो इथे बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज ऑलरेडी चालू आहेत. डो 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 रो 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 ए रो आले रो मामी रो. रामपूर नाही झालं रामपूर सगळं झालं. सगळ्यात आता रात्रीचं 9 वाजत झाले आणि तुम्ही बघाल ना म्हणजे मोस्ट ऑफ आपल्याकडे वसईविराच्या बीचेसवर आय थिंक हाच एक बीच असेल राजवाडी बीच जिथे तुम्हाला म्हणजे ना गोव्याचे वाईब्स येतात. म्हणजे मी असं नाही म्हणणार की कम्प्लीट इथे शॅक्स वगैरे आहेत बट या काही प्रमाणात आहेत. जसं आता आम्ही जसं घेतलेला तो किंवा अजूनही असे बरेच होते मग असे आता ते बरेचसे लोक आता निघाले. आम्ही पण आता एक थोडंसं 1-2 डिश येणार आहेत आमच्या आणि त्या आलं की आम्ही पण निघू कारण शिवांशला घरी घेऊन जायचं आहे. सो हे समोर बघू शकता गुड वाईब्स कॅफे आणि त्यांचंच त्यांनी इथे अरेंज केलेलं. तिथे पण तुम्ही आतमध्ये बसू शकता. असे बरेच सारे कॅफेज आहेत इकडे पण इथे तुम्हाला असं प्रॉपर असं काय थालीविली असं जेवायला म्हणणं पण जे म्हणजे असं ना म्हणजे काय म्हणतात पिझ्झा बर्गर किंवा काही सँडविचेस आणि पास्ता वगैरे या गोष्टी मिळतील. सो ह्याच्यावर जर तुम्ही जेवून हे करणार असाल तर सो आम्ही आता काही 2-3-4 डिशेस मागवल्या. सो आता बघू जर अजून काय लागलंच तर मग आम्ही बाहेर घेऊ आणि इथे तसे आजचे रेट जरा जास्त आहेत. सो एक फील घ्यायचा होता सो तो फील आपण घेतला. बघू शकता शिवांश इथे खेळतोय वगैरे टाइमपास करतोय. पाय हलवायचे नाही. वाह मामा आय एम प्राऊड ऑफ यू. गाइस मी लर्निंग स्टेप शिकतोय. सो गाइस बघू शकता हा आपला द गुड वाईब्स कॅफे जिथून आपण म्हणजे सगळ्यांना आपण हे केलेलं. सो गाइस फायनली ब्लॉग एंड करतोय. आज 31 डिसेंबरचा जो ब्लॉग होता फॅमिलीबरोबर आम्ही आलो होतो स्पेंड करायला इथे राजवाडी बीचला. खूप अमेझिंग सरप्राईज होतं वृषालीकडून आणि थँक्स टू वृषाली वन्स अगेन. मेमोरेबल होता हा क्षण आणि ही संध्याकाळ. सो अशाच संध्याकाळ पुन्हा एकदा सगळ्यांच्या लाईफमध्येच यावा आणि असाच हॅपीनेस सगळ्यांच्या लाईफमध्ये असावा हीच अपेक्षा. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल छोटासा. या ब्लॉगमध्ये काही आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये आणि हो सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चलो बाय गाईज.